हे गाईज, जय भवानी जय शिवाय. तर कसे आहेत माझ्या सगळे मित्रांनो आणि मैत्रिणींनो, परत तुमच्या भावाच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सो गेल्या टायमाचे आपले 2 ब्लॉग आपण बनवलेले, एक रायगड पाली आणि एक दापोली, मुंबई टू दापोली. सो ज्याने आपले पहिल्याचे ब्लॉग नाही बघितले, पहिले तुम्ही ते जाऊन ब्लॉग बघा. आणि रायगड पालीमध्ये मी आधीच बोललेलो की आपला अजून एक ब्लॉग येणार आहे, तो आहे आपला हैदराबाद. आणि तो दिवस आज आलाय. सो आम्हाला खूप वाट होती त्या दिवसाची की तो दिवस येऊ दे, हैदराबादचा दिवस येऊ दे की आम्ही हैदराबादला जाऊ. सो आपला हैदराबादला आम्ही चाललो आहे आमच्या वादनासाठी. हैदराबादला आमचे कंटिन्युअसली 2 वादन आहेत वाजवायचे. सो आता आम्ही निघायची तयारी आहे आमची. आज विरारवरनं आम्ही निघणार आहे. विरारवरनं आम्हाला CSTला जायचं आहे. एवढा पाऊस पडतो, एवढा पावसामध्ये आम्हाला मरत CSTला जायचं. आता सगळ्या पोरांची एवढी बेकार हालत होणार आहे ना माझ्या फ्रेंड्स लोकांची की बस काय बोलू. पण खरंच काय बोलू शकत नाही. जायची तर आवड सगळ्यांनाच आहे, सगळे मरत जाणार आहे. त्यामध्ये आमचं पथकाचं आम्हाला सामान वगैरे पण घेऊन जायचं आहे. सामान वगैरे घेऊन जेवण बिवण सगळं घेऊन आमची आता 1 वाजताची ट्रेन आहे CSMTवरनं. तर CSMTला आम्ही जाणार आहे इकडनं. सो त्यासाठी मी जरा बोललो की ब्लॉग चालू करतो, जरा मित्र लोकांना आपल्या कळवतो कसं आहे काय नाही. सो आता भेटूया स्टेशनवर आपण. चला मग. हे काय, जय भवानी जय शिवाय. सो आत्ता आम्ही जस्ट विरार स्टेशनला पोचलो आहे. पब्लिक पण सगळेजण आले तिकडे. सो अजून आपले अर्धे मित्र लोक राहिले पुढे, तसे आता ती लोक पण येतातच आहे. थोड्या मिनटात आम्ही पण करू. आज दाखवू शकता आपले हैदराबाद करण इधर राहिले. तो जरा नजराना घेतोय. पावसाने पूर्ण वाट लावली, काय समजतच नाही. एवढा पाऊस पडतोय तर त्यामध्ये आम्हाला एवढं सामान पण घेऊन जायचं. बरोबर सामान लागतं. मग ट्रेन आली, आम्ही पुढे भेटू. सो गाईस, आम्ही आत्ताच जस्ट CSMTला पोचलेलो. सो आता आपल्या अर्धी पब्लिक बाकी आहे, ते येतात आहेत, अजून आले नाही आहेत. बाकीचे जे आहेत ते आपल्यासोबत फिरतात आहेत. पावसाने एवढी वाट लावली ना आपली, काय बोलणार. लिटरली मेगा ब्लॉक लागले, सगळ्या पूर्ण भिजवून टाकले ना, आमची हालत खराब करून टाकले. काय बोलणार. आमच्या थोडी पब्लिक आली आहे, ती तुम्हाला आम्ही दाखवतो. बाकीची पब्लिक बघू शकतात, सगळे ट्रेनची वाट बघतायत, सगळेजण थांबले आहेत. सो गाईस, आत्ताच आमची जस्ट ट्रेन आली आणि आम्ही निघालो. आपला कितना नंबर ऐसे. तो आपली पब्लिक बघू शकता तुम्ही. आपली वाली पुढं चल पुढं S6 ना. जरा ट्रेन आली म्हणून आमची धावपळ चालली आहे. काय बोलू नाही शकत. चल चल चला मग. ए कुठं आहे ट्रेन. S8 यार. S8 ठीक आहे. सोडीला सोपी बघत यार. S6 इथं आहे. आमची खूपच धावपळ चालू आहे, काय समजत नाही. घाई गडबड चालू आहे म्हणून काय बोलू नाही शकत आहे. ट्रेन पकडायच्या चक्करमध्ये मी ट्रेनमध्ये जाऊन ब्लॉग परत जॉईन करतो. सो असं आपल्या ब्लॉगला जॉईन राहा. आपली पुढची एन्जॉयमेंट मी परत दाखवणार आहे अजून. तर चला, आता जस्ट ट्रेनमध्ये पोचलो आहे. कोणता आहे बघू लागतं. ट्रेन पुढं खाली आहे, आमची ट्रेन आहे. आता काय विषयच आहे. अजून आमचा नंबर शोधतोय, नंबर भेटत नाही. हे नंबर शोधतात. कोणता नंबर आहे रे आपला.
कोणता नंबर आहे बोलला आपला? 39 ना. अजून आमचा नंबर शोधतो, आम्हाला नंबर भेटले नाही. ती आहे ना एक मचन तिकडे चल. 53. तर आम्ही बसलोय 23, 22, 23, 24, 25 वर. मला कॉन्टॅक्ट करा, सीट मी बुक करतो. आपला रेल मिनिस्टर आहे ऐसे ना ब्याह इधर है लाइन से आपने आमचा सुपरस्टार अमुक आमचा आता दाखव भावा. कुछ बोलने वाला था, ब्लॉग चालू करेगा. पोरींचा एकच छावा आहे आमचा भाऊ. आमचा जाम पोरींवर जाम खर्च करतो हा. याचा विषय लय बेकार आहे. आणि एक पोरीच्या नादात बेकार झालेला पण मित्र आहेत आमच्याकडे. काय काय तुम्ही दाखवू नाही शकत तुम्हाला. तुम्हाला मी दाखवतो आरामात. आमची सीट अजून आम्हाला भेटली नाही म्हणून आम्ही आता समजाय नाही आम्हाला. चॉकलेट बॉय, सेमी किंग चॉकलेट. दुसरा क्रिकेटर आहे, लय मोठा क्रिकेटर आहे. पवन किनीचा दुसरा भाऊ आहे तो वाकड्या शेठ. दुसरा वाकड्या शेठ. पण भावाच्या खिशात 10 रुपये पण नसतात कधी कधी. ते भाव मीट करतो. बाकीचा आपला पुढचा ब्लॉग आपण पुढून चालू करणार आहे. आमची सीटच अजून आम्हाला भेटली ना. आम्ही बॅग घेऊन इकडे तिकडे बस एक जण इकडे आहे ना. चला मग चालू करूया आम्ही. जातात आमची ट्रेन निघाली आहे आणि आम्हाला जागा पण भेटली आहे. काय विषय आता एन्जॉयमेंट नाही बाबा. खतरनाक आहे आपला. पोटामध्ये गेल्याच्या नंतर खतरनाक होऊन जातात. आमची सीट भेटलेली परत आम्हाला पळवलं तिकडनं. आम्हाला एक प्रायव्हेट एसीचा क्लास दिलेला ना. जागाच नाही देता भाऊ आम्हाला बसायला. जागाच नाही. म्हणजे आम्ही उद्या काय बोलणार काय समजतच नाही. इकडे तिकडे आम्हाला कुत्र्यासारखं पळवतात. बघा ना आमच्या हालत खराब आहे बघा. आम्हाला जागा देतात, जागावरनं काढताय तिकडनं इकडे तिकडनं तिकडे. बोलला ना तो बघा या बिचारा लोकांना पण पळत आहेत यार इकडनं तिकडे नुसतं. बघा ना नुसतं आमचे नाचवणूक चालली आहे. काय करू आम्ही. बिचारा बघा मेहनत बघा किती करतो. ताशी बेशी उचलतोय. चला काय सेटला बघा हे आमचे चमडी लोक जो कुठे आम्ही बघा आम्ही भटकतोय अजून भटकतोय. हे आता तरी फिक्स आहे ना जागा आपली. आम्हाला पळवलं आम्ही निघालो. चला मग आपला पुढचा ब्लॉग आपण तिकडनंच चालू करणार आहे परत. अजून आपली एन्जॉयमेंट बाकीच आहे. आता तर दुपारची एन्जॉयमेंट चालू झाले तर रात्रीची एन्जॉयमेंट अजून आमची बाकी आहे. एक मिनिट. वाटे व्हिडिओ नाही का जाऊ
लाइन दिखा रहा हूँ। आगे चलते रहो चलते रहो चलते रहो। चल 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 तू उल्टा घूम उल्टा घूम। पण आता आम्ही फिरायला लागलो. चलो भाई चलो भाई. सही बात है. बोलो बोलो. चलो चलो बोलो बोलो. पूरा डब्बा ही हम लोग के नाम पे, तो क्या करेगा. तो चाय वाला बोलते ये लोग कल तक है ना परेशान कर देंगे बोलता है. चला आला आला आपला डब्बा आला डब्बा आला. ले भाई थंडा गरम थंडा गरम. कुठं आहे. अरे इथे आहे आमची सीट आहे. अप्सरामिका नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझी मोरणीची चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल राजा फोटो माझा काढ. मेरे को भेटने दे. आता वाईट मानवरती ओके राईट फोटो काढतो असा होणार जमे वातावरण टाईट. मस्त खुशी मध्ये बायको माझी करेल पिलो फाईट. मजा होऊ दे पगार गिफ्ट करतो रिंग लाईट. नको मला चहा कार्यात जेवण करून जाईल. सेलिब्रिटी मी तुझा पीए बनून राहील. मला सेल्फी साठी प्राऊड मला फील होला प्राऊड. अशी इन्स्टावर लाईफ. साधी गोरी स्वॅगची सवारी पाहिजे नजरेवाली. प्रत्यक्ष प्रमुख अवधूत चालके आमचे भाव. धन्यवाद साहेब. भावाचं लई लवकर लग्न होणार आहे. भावाच्या सगळ्या लग्नाला या. उद्याच करतो लग्न. भावाला उद्याच लग्न करणार आहे. उद्याच लग्नाला या. हैदराबाद आम्हीच गाजवणार आहे दरवर्षीप्रमाणे. तुम्ही सगळे बघायला या. नक्की नक्की. आमचे कर्मचारी बघा कसे काम करतात. जाम काम करतात. हे कोणाच टेस्ट एवढं. हे आपलाच चट्टी आहे भावा. आपलाच राज्य आहे इकडं. चल चल वरती चल वरती चल वरती चल. चल भाई बोल. चल भाई चल. अरे आपलंच आहे उद्या रात्रीचं. उद्याच्या हो यो आमचा एमसी स्टँड भेटला आम्हाला इकडे अशा ठिकाणी. तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या ब्लॉग मध्ये भावा. तुम्ही कुठं होतात एवढ्या दिवसापासून.
आणि भावा काय होतं तुमचा एमसी स्टँड तुमचा सॉन्ग येत ना आता काळा दुखतात त्यामुळे आम्ही असं फिरतोय. अच्छा ठीक आहे भावा ठीक आहे. चला 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 उचला. लय काम केलंय माझ्या मित्र लोकांनी जाम थकलेत सगळे जण बघा असे काम करतात. वरती आम्ही जस्ट पोचलो आता मस्त पैकी झोपणार आहे आम्ही. ट्रेन मध्ये तर काय झोपलोच नाही अगोदरसारखं इकडे भटकत होतो. चला मग नेक्स्ट ब्लॉग आपण आपला सकाळी करू तर सकाळी परत जॉईन करू. चला मग आत्ताच जस्ट आमचं सगळं काम वगैरे झालं. आमचे डोल वगैरे आमचे आलेले एवढे आम्ही सगळे रेडी केले आहेत. आता आम्ही चाललो जरा भूक लागली आहे सगळे जरा नाश्त्यासाठी चाललो झालं. आम्ही इकडे आलो त्यात कधी मीठ झालं मीठ करून मराठी मीडियम मध्ये मराठी मीडियम. यू कॉल मी अरुण. आता याच्याकडे मैसूर गोटा भेटेल सगळं खावलं. गोटा बिटा काय नाही. अमूलला गोटा देऊया मैसूरचा. अंड्याला घ्या अंड्याला. अमू काय गोटा केला हा बघा आमच्या पहिल्या वर्षी आलेला आहे. हा पोरगा आमचा अमुक एक पाठी बघा भावाचा पुढच्या वर्षी लग्न आहे. सगळ्यांना लग्नाला यायचं आहे. काय बोलतात चिल्ला का शिवाय नको द्या. चला तर खरे यार एवढं काम भूक थोडी मरणाची लागलेली ना काय समजत लागले मरणाची. भावांनो खरंच भावांनो आणि तुझ्या बहिणींनो. माझ्या बहिणी कोण नाही. आपण काय खायला झालं इडली नाही डोसा इडली मैसूर गोटा. मैसूर गोटा त्याला काय तर वेगळं बोलतात. आता आम्ही हैदराबादला आहे तर आपल्या मुंबईला कसं मेंदूवडा भेटतो आणि इडली भेटते तर इकडे इडली भेटतं पण इकडे मेंदूवड्याच्या जागी मैसूर गोटा भेटतो. मेंदूवड्याचा भूक नसतो. मेंदूवडा गोल असतो. याला भोग बी काय नाही हा डायरेक्ट फोडायचा आणि खायचा. मॉर्निंग हैदराबाद. आणि आज तसंच आमचं आज बरोबर 8 वाजता वादन चालू होणार आहे. ते आम्ही 8 वाजता जे वाजवायला घेऊ ते दुसऱ्या दिवशी आम्ही 4 वाजता ढोल सोडणार. असेच कंटिन्यूस आमचे 2 दिवस जाणार आहेत. म्हणजे मागे जाम स्ट्रगल आहे. आमची जी हाल ना हाल कंबर एवढी सुचते. तुम्ही आता विचार करा ना. हे बघा 8 वाजता आम्ही ढोल बांधणार ते दुसऱ्या दिवशी 4 वाजता सोडणार म्हणजे काय झालं पूर्ण रात्रभर आम्ही वाजवणार. अवस्था बघा आता. आणि हा हैदराबाद पूर्ण गाजवणार आहे. ह्या टायमाला तर वाजवतो 3 वर्ष तर आम्ही वाजवले आणि मजूर नाव कमवलं. हा आमचा 4था वर्ष आहे हैदराबादला. तर 4था वर्ष पण आम्ही एवढा गाजव की बस रे बस. आता रात्रीची धमाल होणार आहे ना गाईस. खरोखर लिटरली ती धमाल एवढी भवार असते ना काय पण बोला. जो क्राऊड असतो ना तिकडे त्यांना असं वाटतं की आम्ही लोक कोण सेलिब्रिटी आमच्यासोबत स्वतःचे फोटो वगैरे काढून जातात. हा अरे फोटो वगैरे कसे काढायला येतात. माझ्या फॅन लोक भेटतच असतात. भावाचे फॅन लोक लय आहे. भावाला फॉलो करून ठेवा. चला मग जरा नाश्ता वगैरे करतो आम्ही नंतर फ्रेश होऊन आता आम्ही झोपणार आहे आरामात. आम्ही जे ऑर्डर माझा तर सर्वात मोठा फॅमिली आहे. आम्हाला जाम जो आम्ही आता ज्याचे आम्ही आपल्या इकडे कशी साईबाबाची पालखी निघते तशी यांच्या इकडे एक पालखी निघते ती त्यांच्या देवीची असते. ती तशी ती 1 वर्षांनी येते आणि त्या फेस्टिवलला बोनोलो फेस्टिवल बोलतात. तसंच तेच फेस्टिवलसाठी आम्ही इकडे आम्हाला बोलवतात. सो आता आम्ही इकडेच आपण वाजवण्यासाठी आलो इकडेच केले. काय ते बघ त्यांच्या मेंदूवडे आले.
हा बघू शकता आम्ही नाश्ता करायला आलोय. हे आमचं हैदराबादचं नाश्त्याचं दुकान. सो गाईस तुम्ही बघू शकता आपले मित्र लोक खायला बसले. आमचा आजचा स्पॉन्सर आमचा एकच आहे, आमचा अमू दादा. एकच वादा अमू दादा. भाऊ आपला जाम पैसे घेऊन आलाय, जाम पैसे घेऊन आलाय भाऊ आपला, जाम पैसे घेऊन आलाय. यो बघा पवन केनीचा दुसरा भाऊ छोटा सॅमी कालन. आणि या भावाचा आपला 4 वर्षांनी लग्न आहे. सगळ्यांनी लग्नामध्ये या. भाऊ पुन्हा स्टेशन आपला विराट स्टेशन पुन्हा आपण विकत घेतलं. हा वहिनी साहेब पण आपले आले आहेत, पण ते तिकडे राहिले आहेत जरा, ते येतील. आणि याला तर तुम्ही बघितलंच आहे इंस्टावर, ज्याच्या आयडी मध्ये बघणार त्याच्या आयडी मध्ये आरू भेटणार. आरूची फॅन फॉलोइंग लय आहे. आणि आपला दुसरा मॅनेजर एका महिन्याला 40,000 कमवतो भाऊ, वन साइड. तुम्ही एकदा फक्त घेतल्याच्या नंतर बघा नुसते एटीएम कार्ड निघतात, मग काय विषय नाही. मग पिपाणी वाजवल्यानंतर पगार आल्यावर. आणि हो आपला यो पण भाऊ तसाच आहे भाऊ, फक्त क्रेडिट कार्ड. भावाचा काहीच विषय नाही. आम्हाला जेवढं पण बेंचो खर्च करतो ना भाऊ, आमचा हाच खर्च करणार आमचा एकच आहे. भावासाठी कोण सिंगल पोरगी असेल तर बघा, भावाचं लग्न करायचं आहे. भावाच्या नावावर आहे ना यूपीला भावाची 2 करोड कितना जमीन कितना तेरे नाम पे गाव में. भावाच्या नावावर खूप जमीन आहे. आणि भावाचा बंगला आहे. एका बंगल्यामध्ये 16 रूम आहेत. 16 रूम मध्ये 16 AC आहेत. आज वादन आहे आमचा. आता आम्ही पहिला वादनाला आलो आहे. तुम्ही बघू शकता आपली पब्लिक जाम पब्लिक आहे इथं. आमचे ढोल वगैरे पुढे आले आहेत. आणि तसेच आम्ही आता आमचं वादन 8 वाजता चालू होणार आहे. सो आपल्या ब्लॉगला तुम्ही असेच जॉईंट राहा, सपोर्ट करा. आणि आपल्या भावाचा पण यूट्यूब चॅनल आहे, तो आत्ताच चालू केला आहे भाऊ. त्याला पण खूप खूप प्रेम द्या आणि सपोर्ट करा आपल्या भावाला. आपले पुढचे क्लिप आपण आपला भाऊ चालू करणार आहेत. इकडनं आपल्याला क्लिप भेटणारच आहे, जाम भारी भारी आहे. आम्ही सगळ्यांनी फोन आणणार होते, पण पावसाच्या कारणामध्ये आम्ही फोन आणले नाही, म्हणून आपल्या ब्लॉगर नवीन घेऊन आलो आहे. तो ब्लॉग आजचा ब्लॉग आपला शूट करणारा आपला भाऊच आहे. या इथे भावाला पण फॉलो करा. भावाची ID मी मेन्शन करीन स्टोरीमध्ये. या इथे चला मग पुढचा ब्लॉग पुढून चालू करू. जय भवानी जय शिवराय. सो आजचा आमचा हैदराबादचा दुसरा दिवस आहे. काल आम्ही कंटिन्युअसली वाजवलं पावसामध्ये. रात्री आम्ही 8 वाजता चालू केलं होतं वादन, ते आता 3 वाजलेले आम्हाला वाजवलं. आम्ही लिटरली सकाळी येऊन 4 वाजता जेवलो असेल. तर आमच्या हैदराबादसाठी अजून काहीतरी कलाकार आले, ते मी तुम्हाला दाखवतो.
तुम्ही बघू शकता ते पण आमच्या कार्यक्रमासाठी आले आपल्या हैदराबादच्या कार्यक्रमासाठी आणि ते जे आहेत आपले शंभूच्या अवतारामध्ये आहेत आणि हे त्याच्या आजूबाजूचे संघाराच्या बाजूला उभे राहतात राक्षस ते आहेत हे बघा जोलत जोल आहे ओमी ब्रो चप्पल तुझी चप्पल कोण घालून आला तुम्ही आता जे बघितलं ते पण हैदराबादच्या फेस्टिवलसाठी आले आहेत ते त्यांचं प्रदर्शन करायला आलो आम्ही आमचं डोलचं प्रदर्शन करायला आलो तो आता आपला हा हैदराबादचा ब्लॉग कंप्लीट होणार आहे मी लवकरात लवकर पोस्ट करीन आपल्या ब्लॉगला सपोर्ट करा आपल्या चॅनलला सपोर्ट करा आपला चॅनल नवीन आहे सो जसं तुम्ही आपल्या 2 ब्लॉगला प्रेम दिलं तसंच आपल्या या ब्लॉगला पण तुमचं भरभरून प्रेम द्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या भावाचा चॅनल खरे लिटरली एवढं आम्ही थकलो आहे ना वाजून आम्ही वाजवल्याच्यानंतर परत आम्ही इकडे येऊन परत आमचे ढोल रेडी केलेत का की आज परत दुसरं वादन आहे बोनवले फेस्टिवलचं आणि आजचं जे वादन असेल ते लास्ट असेल बरोबर आम्ही आमचे ढोल सगळे रेडी केले रात्री आम्ही लिटरली 4 वाजता आलो आहे 4 वाजता जेवलो आम्ही 4 वाजता येऊन जेवलो ते झोपलो ते 12 वाजता उठून परत आम्ही आमच्या कामाला लागलो आणि आमचे ढोल रेडी केले सगळे ढोल रेडी करून मग आत्ता जरा जेवलो परत आम्ही जेवून मग जरा शांतपणे बसलो तर आता आमची 5 वाजता निघायची घाई आहे आणि सीन कसं आहे मी रात्रीच ब्लॉग चालू करणार होतो मी रात्री एक मिनटासाठी ब्लॉग चालू केलेला पण नंतरला कसं पाऊस वगैरे पडला आणि आम्ही वाजवायला घेतलो ना आम्हाला जास्त ब्लॉग मला चालू ठेवता नाही आला म्हणून मी आता लगेच सकाळी हा ब्लॉग शूट करायला घेतला मग त्याच्या पुढे पण आपले ब्लॉग येत राहतील सो आपल्या ब्लॉगला तुम्ही तसंच सपोर्ट द्या जसं आधीपासून तुम्ही देत आहे ठीक आहे चला मग जय भवानी जय शिवराय जय भवानी जय शिवराय सो हैदराबादचा आमचा 2रा दिवस आहे आता आमचं 2nd दिवस आहे परत चाललो आम्ही तिथे वाजवणार वाजवसाठी पण आता तुम्ही बोला ज्यांनी तसं सांगितलं तसंच आमचा आज 2रा दिवस आहे हैदराबादमध्ये आणि हा दिवस आहे तो लास्ट फायनल दिवस आहे आणि आज जेवढं आम्ही काल रात्री 2 वाजेपर्यंत वाजवला तसंच आज आम्ही कंटिन्युअसली सकाळी 4 वाजेपर्यंत वाजवणार आहे पूर्ण हालत खराब होणार आहे पब्लिक एवढे आम्हाला बघायला येते ना बस रे बस त्यांचा हा जो सण असतो ना जसा आपला गणपतीसारखा आपल्या गणपतीला कसं सकाळी गेलो रात्री गेलो तर सकाळी येतो तसं आपण पण तसं यांचं पण संध्याकाळी चालू केलो ना तर रात्री यांचं संपतं आणि आज हा हैदराबादचा बोनोलू फेस्टिवलचा लास्ट दिवस आहे जे काय आहे ते हेच आहे बोल भावा काय बोलतो पथकं देऊन काय तुम्ही हैदराबादला आमच्यासोबत येऊन बघा पथकं देऊन काय भेटते ते तुम्हाला समजेल पैसे वगैरे काय नाही भेटते मजा भेटते ना चला मग गाईस आता आमचं वादन लवकरात लवकर चालू होणार आहे तर आपला ब्लॉगर आलाच आहे तो आपले शूट काढतोच आहे सगळे तसंच त्याचा पण चॅनल आहे त्या चॅनलला आताहून मी बोलतो सबस्क्राईब करा भाऊ खूप चांगले टाकतो भाऊचे व्हिडिओज पण खूप भारी असतात नवीन आयडिया त्याची पण त्याला पण तुम्ही फॉलो करा शेअर करा दोघांना असे सपोर्ट द्या आणि हा आमचा भाऊ आहे ते लवकरच युट्यूब चॅनल येणार आहे भावाचा माझा फक्त फोन येऊ द्या तुम्हाला डायरेक्ट आयफोन 16 Pro Max चला मग मी पण घेतोय 70 Pro Max ते पण नंतरला टाका तुम्ही ह्याचा पोरगा आला तेव्हा
आम्ही तुम्हाला बोलत होतो की इकडचा पालखी सोहळा जसे निघते ते आता मी तुम्हाला पालखी दाखवतो. सो गाईस मी तुम्हाला जसं बोलत होतो जो त्यांचा फेस्टिवल असतो त्या फेस्टिवलच्या अनुसार ही यांची पालखी असते. जोरात फेस्टिवल कंटिन्यू बोलतात 8 वाजता आम्ही चालू करतो रात्री. तर आज सकाळी आम्ही उद्या सकाळी 4 वाजता आम्ही वाजवणं बंद करतो. एवढा पूर्ण रात्रभर यांचा चालू असतो. पालखी सोहळा. सो असंच आमचं आत्ता वादन परत आम्ही चालू करणार आहे. सो आजचा जसं आम्ही वादन चालू करू 8 वाजता तर डायरेक्ट सकाळी आम्ही 4 वाजता आमचं बंद करू. आणि ही पालखी आम्ही पूर्ण तेलंगणामध्ये फिरणार आहे. हे यांच्या इकडचं फेस्टिवलचं हे असतं. मग आत्ताचा हा जो ब्लॉग असेल तो आपला ब्लॉगचा एंड असेल. आणि याच्या पुढचंच आपण नवीन पण ब्लॉग काढू आपले जे आपले ट्रॅव्हलिंगचे असेल. सो असंच आपल्या ब्लॉगला सपोर्ट करा. त्यासाठी असेच आपले चांगले ब्लॉग आणत राहू. आजचा नाही विरारला उतरू ना तेव्हा एंड होईल. त्यानंतर तुम्ही दुसरे ब्लॉग बघा. चला मग आपल्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा आणि जेवढं जास्त होईल तेवढं शेअर करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, कॉपी करा. चला मग. हैदराबादचा आमचा हा लास्ट दिवस होता. तर आम्ही निघालो आमच्या विरारला जायला मुंबईला. आमची ट्रेन पण आम्हाला भेटली आहे आणि आमची सीट पण आम्हाला आज भेटले. गेल्या टायमाला येताना येत होतं आम्हाला सीटच नाही भेटत होता. इकडे तिकडे आम्ही फिरत होतो. अक्षरशः आपण खाली बसलेलं आठवत आहे ना, वेगवेगळे नंबर होते. हां
आता पण आहे पण आम्ही ऍडजस्ट करून बसलोय. रात्री भावा लोकांना सोय करायची गरज पडते ना म्हणून. पिपाणी वाजवतील ना आता. दुपारी वाजवतात. आता पण सुरुवात झालंय पिपाणी वाजवायची. सूर लागते ना. आता सगळे बसलेत इथे आणि आमचे वसईवाले इथे बसलेले आहेत.